भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी अगदी जय्यत तयारी सुरू केली आहे. आज भारतीय जनता पार्टीसुद्धा कोर कमिटी तुमची बैठक पार पडली. काय रणनीती ठरली, काय ठरलं बैठकीत? आज आमची भारतीय जनता पार्टीची पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात कोर कमिटीची या ठिकाणी बैठक संपन्न झाली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, राज्याचे मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा जावडेकर साहेब उपस्थित होते, खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या, त्याचबरोबर सर्व आमदार आणि पदाधिकारी प्रमुख भारतीय जनता पार्टीचे उपस्थित होते. प्रामुख्याने 2-3 विषय या बैठकीमध्ये चर्चेत आले. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे की उद्या आणि परवा असं 2 दिवस आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याकरता उमेदवारी इच्छुकांचा जो अर्ज असतो तो अर्ज भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये 2 दिवस 8 आणि 9 तारीख असं 2 दिवस आम्ही उपलब्ध करून ठेवलेले आहेत आणि 2 दिवसामध्ये ते अर्ज प्रत्यक्ष त्या इच्छुकांनी कार्यालयामध्ये भरून द्यायचे. अजून एका विषयावरती चर्चा झाली ती म्हणजे 41 प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीची जी युनिट आहेत त्या प्रभाग स्तरावरती प्रभागातले सर्व इच्छुक उमेदवार, सर्व प्रमुख पदाधिकारी अशांच्या बैठकांचा एक फॉर्म्युला ठरला आणि या बैठकांमध्ये काय विषय करायचे, कुठल्या विषयांवरती चर्चा करायची याच्यावरती साधारण चर्चा झाली. अन्यही काही विषय होते. काही साधारण निवडणूक जी आता येणार आहे याच्यामध्ये भाजप स्वतंत्र लढणार का महायुती म्हणून लढणार या निर्णयावरती काय चर्चा झाली? नाही, हा तर निर्णय राज्याच्या भारतीय जनता पार्टीने घेण्याचा निर्णय आहे. आम्ही मात्र भारतीय जनता पार्टी म्हणून पुण्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा कोण कॅन्डिडेट असू शकतो त्या ठिकाणी साधारण अ ब क ड जे आपल्याकडं श्रेणी आहेत त्याच्यामध्ये कोण कोण कॅन्डिडेट असू शकतात अशा 4-5 नावांवरती चर्चा करून ही नावं प्रदेश भारतीय जनता पार्टीकडे पाठवली जातील. दरम्यानच्या काळामध्ये मला असं वाटतं की महायुती म्हणून लढायचं हे तर निश्चित आहे, परंतु या संदर्भात काही सूचना प्रदेशाकडनं आल्या तर त्या पद्धतीने आम्ही त्या करू. एकंदरीत सध्या बघितलं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू आहेत. अशा अनुषंगाने भाजप पण 100 पारचा नारा देत म्हणजे असं काही तुमच्या सध्या वैयक्तिक पातळीवरती सुरू आहे का? म्हणजे आता वरिष्ठांकडून सुद्धा सांगितलं की स्थानिक पातळीवरचे जे नेते निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. तर मग सध्या असं काही चर्चा बैठकीत तुमच्या सूर काय होता का? हा निर्णय ज्या त्या पक्षांचा आहे, कोण कुठले पक्ष एकत्र येणार. महायुतीचा धर्म आम्ही पाळण्यासाठी तयार आहोत. महायुती म्हणून आम्ही एकत्र कामही करतोय. भारतीय जनता पार्टी म्हणून आज पुण्यामध्ये आम्हाला जे दिसतंय किमान 125 जागा अशा आहेत की जिथं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा निवडून येऊ शकतो. मी मागेही आपल्याला सांगितलं की मागच्या 2017च्या निवडणुकीला 97 जागा जिथं आम्ही निवडून आलो. 5 नगरसेवक हे शिवसेनेचे आत्ता भारतीय जनता पार्टीत आले आणि अशा 15 ते 20 जागा आहेत की ज्या आम्ही खूप कमी फरकाने मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालो. त्यामुळे अशा 125 जागा जिथं भारतीय जनता पार्टीचा आमचा उमेदवार निवडून येईल अशा आम्ही कॉन्सन्ट्रेट करून ऑलरेडी कामाला लागलेलो आहे. निर्णय मात्र भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला महायुतीच्या संदर्भात दिला की आम्ही त्या पद्धतीने चर्चेला तयार आहोत. तर भाजपामध्ये येण्याच्या इच्छुकांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता आगामी निवडणुका आता येते त्या अनुषंगाने खरं तर सचिन दोडकेच्या संदर्भात बैठकीमध्ये काही कलह तुम्हाला 2 गट होते किंवा कलह काय झालाय का? असं काय हे मला असं वाटतं की या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, कोणताही निर्णय झालेला नाही आणि भारतीय जनता पार्टी ज्या ठिकाणी आमचा सक्षम कार्यकर्ता नसेल, आमचं युनिट नाही, जिथं आम्हाला आवश्यकता असेल अशाच ठिकाणी आम्ही अन्य पर्यायांचा विचार करू. अन्यथा सरसकट प्रवेश केलेत आणि तिकिटाचा विचार केला असं होणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यालाच प्राधान्याने तिकीट देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची सर्व नेत्यांची राहील. महापौर भाजपाचाच असेल का? 100% भाजपाचाच महापौर होणार. कारण भारतीय जनता पार्टीचे 125 नगरसेवक निवडून येतील अशा पद्धतीने आता भारतीय जनता पार्टीची तयारी ही चालू आहे. एकंदरीत आपण बघू शकतो की भारतीय जनता पार्टीची कोर कमिटीची
पहिली बैठक खरं तर आज पुण्यामध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये सर्व चर्चा ज्या आहेत त्या सर्व अनुषंगाने झाल्या. मात्र आपण बघू शकतो की भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे अध्यक्ष धीरज घाटे यांचा असा विश्वास आहे की 100% महापौर हा भाजपाचाच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.